परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, आमदारांची मागणी आहे। आमदार रत्नाकर गुट्टे, राजू नवघरे, राजेश विटेकर आणि राहुल पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होण्याबरोबर जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली। माझ्या इथं 2 महिला, गुंडा येथील 2 महिला त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत आणि प्राण्यांचं सुद्धा वाहून गेलेले आहेत। आमच्या इथं गायी असतील, म्हशी असतील, त्यानंतर मेंढ्या असतील, शेळ्या असतील, यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कित्येक घरांची पडझड झालेली आहे, कित्येक लोक या अतिवृष्टीमुळे बेघर झालेले आहेत। त्यामुळे मी आत्ताच नामदार अजित पवार साहेबांना, राजेश विटेकर साहेब असतील, आमचे गुट्टे काका असतील, त्यामुळे आम्ही तिथंच आमच्या परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्याची व्यथा मांडण्याचं काम दादाकडे केलेलं आहे। ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी अशी सुद्धा मागणी आम्ही दादाला केली। नाही, माझ्या मतदारसंघामध्ये तर म्हणजे खूप भयानक नुकसान झालं आहे। आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कधी इतकं नुकसान झालं बघितलं नाही। इतकं नुकसान झालेलं आहे आणि कुठलीच कसली 1 इंच जमीन वाचलेली नाही। इतकं पूर्णतः कंप्लीट नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। नाही, दादा निश्चित म्हणले आज कॅबिनेट आहे, आम्ही विचार करू आणि निश्चितच शेतकऱ्यासाठी जे काय करता